ओम नमः शिवाय. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. या स्तुतीप्रमाणेच आपले गणपती बाप्पा आहेत. 22 जानेवारी 2026 गुरुवारी माघी गणेश जयंती आली आहे. याच गणेश जयंतीला वरद चतुर्थी आणि तिलकुंदा चतुर्थी या नावाने देखील ओळखतात. तर या दिवशी आपण गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपल्याला या गणपती तत्वाचा सहस्त्रपटीने लाभ मिळतो. कारण या दिवशी गणपती तत्व अधिक प्रभावी असते. भक्ती केल्यास सुख व समृद्धी येते. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा, साधना, उपासना, जप अशा प्रकारे सेवा करायची आहे. या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे, पाणी घालावे. असे करताना ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर गणपती बाप्पाला सिंदूर, लाल फुले, 21 दुर्वा, कुंदाची फुले अशा प्रकारे अर्पण करावे. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी. तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी अशी पूजा केल्याने हे गणपती तत्व आपल्याकडे सहस्त्रपटीने आकृष्ट होते व आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळतो. पूजा झाल्यानंतर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेने आसनावर बसून जप करावा. त्यानंतर गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष या स्तोत्रांचे पठण करावे. कर्ज असेल तर ऋणमोचक गणपती स्तोत्राचे पठण करावे. या दिवशी गणपती बाप्पाला मोदक अर्पण करावेत, तिळाचे लाडू अर्पण करावेत. त्याचबरोबर गणपती मंदिरामध्ये तिळाच्या लाडूचे दान करावेत. गरजूंना तिळाचे दान करावेत. अशा प्रकारे या दिवशी विघ्नहर्त्याची उपासना आपल्याला करायची आहे व आपल्या जीवनातील विघ्नाचा नाश करायचा आहे. अशा प्रकारे केल्याने आपल्या आयुष्यात गणपती बाप्पांचे आगमन होते व आपल्या जीवनातील वाईट गोष्टींचा नाश होतो. अशा प्रकारे हा माघी गणेश जयंतीचा दिवस आपल्याला श्री गणेश साधनेत घालवायचा आहे. तर ही आजची झालेली साधना मी गणपती बाप्पांच्या चरणी आणि स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत व पुढे तुम्हाला आणखीन कोणत्या माहितीवरती व्हिडिओ ऐकायला हवा आहे त्याबद्दल कमेंट देखील करा.